दर्शको नमस्कार. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रो, आपल्या मराठी भाषेमध्ये एक उक्ती आहे, केल्याने देशाटन. अर्थात देशाटन केल्यानंतर म्हणजेच संपूर्ण भारतभर भ्रमंती केल्यानंतर आपल्याला देशातील त्या त्या प्रदेशांची भाषा, तिथला समाज, तिथल्या व्यवहारांच्या पद्धती यांचं शिवाय त्या त्या प्रदेशांची वैशिष्ट्यांचं आपल्याला ज्ञान प्राप्त होत असतं. याशिवाय पर्यटन करत असताना अनेक अनुभव देखील आपल्या खाती जमा होत असतात आणि त्यामुळे आपलं व्यक्तिमत्व संपन्न आणि समृद्ध होत असतं. म्हणून देशाटन खूप महत्त्वाचं आहे. अशाच एका ध्येयवेड्या पत्रकारानं संपूर्ण भारतभर भ्रमंती करून एका वेगळ्या पैलूकडे सगळ्यांचं लक्ष आकर्षित केलं आणि भारतीय संस्कृतीच्या जडणघडणीमध्ये त्या पैलूचं महत्त्व अधोरेखित देखील केलं. आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या शीर्षकावरून आपल्याला त्या पैलूची नक्कीच कल्पना आली असेल. होय, मान्सून हाच तो पैलू. या मान्सूनचं आपल्या भारताच्या आणि भारतीय संस्कृतीच्या जडणघडणीमध्ये खूप महत्त्वाचं असं योगदान आहे. ते कसं आहे आणि काय आहे याविषयी आजच्या कार्यक्रमामधून आपण चर्चा करणार आहोत आणि माहिती घेणार आहोत. त्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आज आमंत्रित केलं आहे सुप्रसिद्ध पत्रकार, लेखक माननीय श्री सुनील तांबे यांना. श्री सुनील तांबे यांनी देशविदेशातील मोठ्या आणि नामांकित अशा वृत्तसंस्थांमध्ये पत्रकारिता केली आहे. लंडनमधल्या रॉयटर्स या कंपनीचा देखील त्यात समावेश आहे, त्या संस्थेचा देखील त्यात समावेश आहे. पत्रकारितेतले त्यांचे लेख अनेक जे प्रसिद्ध झाले ते खूप गाजलेले आहेत. याशिवाय त्यांनी अनेक पुस्तकांचं लेखन केलं आहे. अनेक त्यांच्या पुस्तकांना पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत. आता जो हा विषय आपण घेतो आहोत, जो आपण चर्चेसाठी ठेवला आहे, मान्सून आणि भारतीय संस्कृती, या विषयावरचं पुस्तक देखील लवकरच प्रकाशित होणार आहे. तेव्हा त्यांच्याकडून आपण मान्सून आणि भारतीय संस्कृती याविषयी माहिती जाणून घेऊया. सर नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. हा अतिशय अनोखा आणि वेगळा विषय आहे. हा विषय आपण चर्चेला घेण्यापूर्वी तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल. मी एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबामध्येच माझा जन्म झाला. माझी शिक्षिका होती म्युन्सिपल शाळेमध्ये आणि वडील एका खाजगी कंपनीत नोकरीला होते. मला थोरला भाऊ आहे आणि धाकटी बहीण आहे आणि माझं प्रामुख्याने मी मुंबईकरच आहे, म्हणजे बॉर्न अँड ब्रॉट अप इन मुंबई असं आहे. बरं, मग पत्रकारितेची सुरुवात कशी काय झाली? पत्रकारितेची सुरुवात ॲक्च्युली मी दैनिक मराठवाडाचा मुंबई प्रतिनिधी म्हणून काम करायला लागलो. तेव्हा मी राजकीय पत्रकारिता करत होतो. पण काही दिवसातच, म्हणजे काही वर्षातच मी पुढे आपला हितवाद या नागपूरच्या वर्तमानपत्राचा मुंबई प्रतिनिधी म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यानंतर डेक्कन हेराल्ड या बंगलोरच्या पेपरमध्ये काम करायला लागलो. त्यानंतर मग अनेक वेगवेगळ्या ठिकाणी काम करत 2006 साली मी रॉयटर्समध्ये कामाला लागलो. रॉयटर्स ही एक आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था आहे आणि प्रामुख्याने ती कमोडिटी मार्केट मी कव्हर करत होतो. कमोडिटी मार्केट म्हणजे प्रामुख्याने शेतमालाची बाजारपेठ हा माझा विषय होता आणि त्याचा अभ्यास करत असताना मी खरा मान्सूनकडे वळलो. याचं कारण असं की आपल्या देशातली जी काही शेतमालाची जी काही आवक होते, म्हणजे शेतमालाची बाजारपेठ म्हणजे काय असतं की उत्पादन किती होणार, मार्केटमध्ये केव्हा येणार, त्याच्यानंतर इथं आयात किती आहे, निर्यात किती आहे, असे सगळे असतात विषय. आणि याच्यामध्ये मान्सून आपल्याकडे अतिशय महत्त्वाची भूमिका निभावतो. कारण मान्सून असा दक्षिणेकडून उत्तरेकडे जातो ना, तर ते जात असताना त्याप्रमाणे पेरणीच्या आणि काढणीच्या वेळा बदलतात. म्हणजे तुरीची पेरणी
जेव्हा होते कर्नाटकात त्याच्यानंतर आपल्याकडे होते. त्यामुळे पहिल्यांदा कर्नाटकातली तूर बाजारात येते, त्यानंतर महाराष्ट्रातली, त्यानंतर मग मध्य प्रदेशातली. त्याप्रमाणे जसजशी तुम्हाला माहिती जसजशी आवक वाढते तसं किमती खाली जातात. त्यामुळे तुरीला कधीच भाव मिळत नाही. तर असं हे वेगवेगळ्या पिकांबाबत होतं. मग हा जो तुमचा पत्रकारितेचा प्रवास आपण उलगडून आम्हाला दाखवलात, याच्यामध्ये तुमच्या डोळस पत्रकारितेला हा मान्सून हा जो घटक आहे की जो भारतीय संस्कृतीची जडणघडणीमधला एक अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे असं आपण बोललात, तर तो कशा पद्धतीने ते थोडंसं विस्तृत सांगितलं तर जास्त. मान्सूनचं आता मान्सून आपल्याकडे कुठून येतो तर केरळाला पहिल्यांदा धडकतो आणि तो धडकतो असंच म्हणतात. दॅट इज कॉल्ड मान्सून बस्ट इन इंग्लिश. तो असा धडकतो. त्यानंतर तिकडनं तो डायरेक्ट जातो. तो म्हणजे केरळाला समजा 8 जूनला पाऊस झाला म्हणजे मान्सून आला तर 9 जून ते 10 जूनला तो याला जातो, आसाममध्ये जातो. याचं कारण असं की तो संपूर्ण तो बंगालचा उपसागर क्रॉस करून जातात ना ते वारे, तिकडे येतो आणि बंगालच्या उपसागरावरनं मग तो इकडे वळतो पश्चिमेकडे, म्हणजे गंगेच्या खोऱ्यामध्ये. त्यामुळे मान्सूनचं अशी गंमत आहे की मान्सून आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये, पण नॉट इन नागपूर नाही, पण महाराष्ट्रामध्ये पश्चिम किनारपट्टीला मान्सून म्हणजे तो पश्चिमेकडनं येतो. केरळमध्ये दक्षिणेकडून येतो, आसाममध्ये दक्षिणेकडून येतो, बंगालमध्ये पूर्वेकडून येतो. अशी गमतीदार आहे. आणि असा कसंही असला जरी तरी पहिल्यांदा कुठेही बिहार असेल, महाराष्ट्र असेल, केरळ असेल, कुठेही पहिल्यांदा प्री मान्सून शॉवर्स असतात, ज्याला आपण वळवाचा पाऊस म्हणतो. तो पहिल्यांदा असतो. त्यावेळेला विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट हा सगळा दिसतो. त्यानंतर मग पाऊस म्हणजे मान्सून सुरू होतो आणि मान्सूनचा पाऊस हा संथ लयीतला असतो. मान्सून जेव्हा सुरू होतो तेव्हा ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट नसतो. आणि हा जो मान्सूनचा रिदम आहे हा तुम्हाला सगळीकडेच पाहायला मिळतो. म्हणजे मी धर्मशालाला हिमाचल प्रदेशात होतो, तिकडेही हाच क्रम आहे, केरळमध्ये पण हाच आहे, सगळीकडे आहे. आणि हा रिदम जो आहे ना मान्सूनचा हा आपल्याला मेघमल्हार रागात मिळतो. वा. मेघमल्हार रागात समजा ऐकला तर तुम्हाला हाच रिदम आहे. पहिला तो कडकडाट गडगडाट आणि असा तो तुम्हाला दिसतो. हा जो रिदम आहे तो सगळीकडे सारखा आहे. मान्सूनचा आपल्या संस्कृतीवर कसा काय परिणाम होतो? आपण जो सूक्ष्म अभ्यास याचा केलेला आहे, एका वेगळ्या दृष्टीने आपण याच्याकडे बघता, तर काय तुम्हाला जाणवलं याच्यामध्ये? 2 गोष्टी आहेत. एक तर मान्सून आपल्याकडे 2 ते 4 महिने असतो. 4 महिने प्रामुख्याने दक्षिण भारतात म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक इकडे, केरळ इकडे, 2 महिने उत्तर भारतामध्ये. आणि तो एकमेव आपला पाण्याचा सोर्स आहे. दुसरी गोष्ट अशी की हा मान्सून होतो कशामुळे तर त्याची जी मी काही मान्सूनचा अभ्यास म्हणजे वेदर सिस्टीमचा अभ्यासक नाही आहे, परंतु आपल्याला असं माहिती आहे की खरीप वारे आणि रब्बी वारे. खरीप वारे म्हणजे नैऋत्य मान्सून, ते एप्रिलपासून व्हायला सुरुवात होते तेव्हा पाऊस येतो आणि त्यानंतर तो उलटा फिरतो ना मान्सून, त्याला आपण माघारी फिरतो, तर ते आहे नॉर्थ ईस्ट मान्सून. तर म्हणजे रब्बी हंगाम जो आपण म्हणतो त्याची सुरुवात ऑक्टोबरला होते. खरीप हंगामाची सुरुवात एप्रिलला होते, रब्बी हंगामाची सुरुवात ऑक्टोबरला होते. खरीप आणि रब्बी असे 2 शेतीचे हंगाम आपल्याकडे आहेत. असे 2 हंगाम असलेली शेती जगात फार कमी ठिकाणी आहे. त्यामुळे आपल्याकडे 2 वर्षाला दुबार पीक घेतलं जातं. हे बाहेर कुठे असं नव्हतं. म्हणजे आपण प्राचीन काळाबद्दल बोलतोय, असं कुठे नव्हतं. तर हा जो काही प्रकार होता म्हणून भारतामध्ये कृषी संस्कृती विकसित झाली. अगदी मोहनजोदडोच्या काळातही 2 पिकं होती, खरीप आणि रब्बी असं संशोधन सांगतं आधुनिक. खरीप आणि रब्बी पिकं होती म्हणून तिकडे उत्पादन जास्त होत होतं. याचा अर्थ वरकड उत्पादन जास्त होत होतं. वरकड उत्पादन जास्त होत होतं म्हणून शहरं निर्माण झाली, नाही तर शहरं निर्माण झाली नसती. म्हणून शहरं निर्माण झाली आणि मग त्याप्रमाणे त्यांच्या देवता आणि हे सगळं तुम्ही बघितलं तर भारत एकमेव देश असा असेल की जिकडे प्रत्येक राज्यामध्ये जवळपास 2 नववर्ष असतात, एक खरीपचं एक रब्बीचं. म्हणजे खरीपचं नववर्ष म्हटलं तर दिवाळी आपली, आणि आपल्याकडचं रब्बीचं नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडवा. आता गुढीपाडवा फक्त महाराष्ट्राचा नाही,
कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणा या 3-4-5 राज्यांमध्ये गुढीपाडवा मानवला जातो. तोच ते मग पुढे बैसाखी असते इकडे, आणखीन कुठे काही. तर हे जे हंगामाचे दिवस आहेत ना कापणीचे, ते त्यामुळे तिथून आपण नवीन वर्ष म्हणतो. 2 नवीन वर्ष असलेला एकमेव देश भारतच असेल. सगळीकडे तुम्हाला एकच नवीन वर्ष दिसेल, भारतात 2 नवीन वर्ष असतात. ही गंमत आहे. ही शेतीशी भोवती सगळं जुळलेलं आहे. कारण त्याच्यातलं असं होतं की आपण म्हणजे आता हा जो नॉर्थ ईस्ट मान्सून जो आहे, म्हणजे परतीचा मान्सून जो आहे, तोच आंध्र आणि तामिळनाडूमध्ये त्याचा पाऊस पडतो. त्यामुळे तिकडचं नवीन वर्ष असतं 14 जानेवारी. कारण तिकडचा पावसाळा जो तामिळनाडूतला आणि आंध्रचा पावसाळा आहे हा ऑक्टोबर टू डिसेंबर आहे. पोंगल तिकडची ही येतात ती. पोंगळ म्हणजेच उकळी आलेला भात म्हणजे पोंगळ. तर त्याची ती खीर बनवायची गूळ टाकून, भाताची खीर, त्याला पोंगळ. त्याला उकळी फुटली की पोरं पोंगळ पोंगळ म्हणून ओरडायची. तो पोंगळ. म्हणजे तो देखील नवीन वर्षाची सुरुवात, नवीन हंगामाची सुरुवात म्हणून मनवला जातो. तो तमिळ नवीन वर्षच म्हटलं जातं. मग ही जी मार्केटिंगची व्यवस्था होती, तुम्ही तुमच्या बोलण्यातून तो मगाशी उल्लेख आला, ही नेमकी कशी सुरुवात झाली ती? मग त्याच्यामधले काय बदल आपल्याला दिसून येतात? कुठून आणि कशी ती सुरुवात झाली? आपल्याकडे साधारणपणे हे जे चक्र आहे ना, त्यामुळे मान्सूनमुळे तुम्ही बघाल तर मान्सूनमुळे प्रत्येक ठिकाणचं पीक पद्धती म्हणजे क्रॉपिंग पॅटर्न निश्चित होतो. त्याशिवाय क्रॉप्स निश्चित होतात, कोणती पिकं ते निश्चित होतं. त्यामुळे म्हणजे मान्सूनमुळे एक हायड्रोलॉजिकल सायकल ज्याला असं म्हणतो ती निश्चित होते. हायड्रोलॉजिकल सायकल निश्चित होते, त्यामुळे क्रॉपिंग पॅटर्न, क्रॉप्स म्हणजे पिकं कोणती कशी घ्यायची ते निश्चित होतं. म्हणजे आपल्याकडे आता तुम्ही विदर्भात असेल तर तुम्ही खरीपामध्ये सोयाबीन, कापूस आणि ही तूर ही पिकं घेता, आणि रब्बीमध्ये अर्थातच आपण हरभरा वगैरे अशी पिकं घेतो. ही जी क्रॉपिंग सायकल आहे, क्रॉपिंग पॅटर्न जो आहे, हा मान्सूनमुळे निश्चित होतो. आणि हा प्राचीन काळापासून होतोय. म्हणजे अगदी मोहनजोदडोची किंवा सिंधू संस्कृतीची साक्ष काढली तर त्या संस्कृतीमध्ये चणा आणि गहू याला महत्त्व होतं. आजही बघा ना, आजही तिकडचा चणा पंजाबमध्ये किंवा तिकडे सगळीकडे चण्याला खूप महत्त्व आहे. आणि आपल्याकडे डाळी होत्या इकडच्या, बाकीच्या डाळी, तूर डाळी इकडची आहे. तर अशा प्रकारे मार्केटिंगचं म्हणजे याच्यामध्ये असं असतं की खरीपामध्ये डाळी नाही आहे, खरीपामध्ये अन्नधान्य जास्त आहे. गहू असे, गहू नाही पण तांदूळ, त्यानंतर ज्वारी, बाजरी ही सगळी खरीपाची पिकं होती. आणि याच्यामध्ये डाळी असतात, मूग, तूर, उडद. तूर याच्यामध्ये असते पण इथे उडद वगैरे हे त्यावेळेला असतात. तर हे जे कॉम्बिनेशन झालेलं आहे आपलं, त्याप्रमाणे आता मार्केटिंगचं म्हणायचं झालं तर असं असतं की म्हणजे मी आता डाळींबद्दल बोलायचं झालं, तूर डाळ आपण घेऊया एक उदाहरण म्हणून. तर तूर डाळ ही असं पीक आहे की जे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कुठेही होतं, असं काय नाही ते इकडेच होतं. पण जेव्हा आपण मार्केट म्हणतो तेव्हा मार्केटेबल सरप्लस म्हणजे ज्याला असं म्हणतो वरकड उत्पादन कुठे विकण्या इतकं, पोटापुरतं कुठेही असेल, विकण्या इतकं कुठे, तर ते आपल्याला पहिल्यांदा कर्नाटकात दिसतं, त्यानंतर महाराष्ट्र, त्यानंतर मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, काही प्रमाणात राजस्थान, काही प्रमाणात बिहार, हे सगळीकडेच होते. पण पहिल्यांदा तूर कोणती येते मार्केटमध्ये तर कर्नाटकाची. बघा मान्सून असा वरती जातो ना, तो कर्नाटकाची पहिल्यांदा येते. कर्नाटकाची तूर आली की 10 ते 15 दिवसात महाराष्ट्रामध्ये लातूरची तूर येते. लातूरची तूर आल्यानंतर एका आठवड्याभरात अकोल्याची तूर येते. आता जसजशी आवक वाढत जाते तशा किमती खाली जात जातात. आणि बाय द टाइम असं पुढे वरती जाईपर्यंत म्हणजे इकडे जाता तुम्ही मध्य प्रदेश वगैरे किंवा बिहारपर्यंत, तेव्हा इकडे आंध्र आणि इकडनं रब्बीच्या डाळी यायला सुरुवात होते. त्यामुळे डाळींचा हा नेहमीच खाली जातो आपल्याकडे किमती. म्हणून डाळीचा शेतकरी हा कधीच समाधानी नसतो. त्याच्या जमिनीला पाणी आलं की तो एक तो ऊस लावतो किंवा तांदूळ लावतो, असं तो चेंज करतो. कारण त्याला त्याच्यातनं फार उत्पादन मिळत नसतं, उत्पन्न मिळत नसतं उत्पादन असलं तरी. आता हा डाळी हा प्रकार आहे ना, हा अख्ख्या जगात फक्त आपल्याकडेच आहे. आपण जी डाळ एक्सपोर्ट करतो ती सुद्धा भारतीय लोकच खातात, बाकी कोणी खात नाहीत डाळी. कारण प्रोटीनची गरज त्यामधून भागते.
त्यामुळे आपल्या देशामध्ये प्रोटीनची गरज भागवण्यासाठी डाळ हा एक महत्त्वाचा घटक आहे. तर ती डाळीतून भागते आपली. त्यामुळे म्हणजे मान्सून हा असा उत्पादनांच्या विक्रीतून मिळणारं उत्पन्न, खाद्य संस्कृती निर्माण करणं ह्याच्याशी देखील तो महत्त्वाचा असा घटक आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. आणखीन खूप मनोरंजक माहिती तुमच्याकडून आपण जाणून घेऊया, पण कार्यक्रमात वेळ झालेली आहे एक छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, कार्यक्रमात घेतो एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. विश्रांतीपूर्वी आपण मान्सूनमधून जे टप्प्याटप्प्याने त्या त्या प्रदेशामध्ये होत असलेलं उत्पादन आहे आणि मग त्याची विक्री आणि मग त्याचा साठा याचा जो एकंदरीत भावाशी त्या उत्पादनाचा जो संबंध आपण उलगडून दाखवलात तो खूप महत्त्वाचा वाटला. पण ह्या सगळ्या मान्सूनचा इतरही भारतीय संस्कृतीशी कसा काय तुम्ही सहसंबंध जोडू शकाल? मान्सून हे बेसिकली वारे आहेत. ईशान्य नैऋत्य मोसमी वारे आहेत. ते नैऋत्येकडून ईशान्येकडे जातात. ते वळले की ईशान्येकडून नैऋत्येकडे येतात. ते वारे आहेत. हे वारे काय येतात? हे वारे कुठून येत आहेत? समुद्रावरून येत आहेत. त्यामुळे मान्सूनमुळे खरं तर व्यापार सुकर झाला. अख्खा भारतीय उपखंडच नाही तर आफ्रिकेचं म्हणजे जो आपण हिंद महासागर म्हणतो तो हिंद महासागर आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यापासून ते इंडोनेशियापर्यंत आहे आणि खालती ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण ध्रुवापर्यंत आहे. हा सगळा हिंद महासागर आहे. हिंद महासागर हा एकमेव जगातला महासागर आहे जो उत्तरेला लँडलॉक्ड आहे. बाकी कोणताच नाही. तो उत्तरेला लँडलॉक्ड आहे. उत्तरेला तो कुठेच पसरायला जागा नाही कारण तो आशिया खंड आलेला आहे मध्ये, युरेशियाचा खंड, आणि इथे भारत येतो. युरेशियाचा खंड आणि हा विषुववृत्ताचा जो इथे भारतीय उपखंड येतो. त्यामुळे इकडे मान्सून आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. ह्या मान्सूनच्या वाऱ्यामुळे वेगाने व्यापार होऊ शकला कारण शिळाची जहाज होती. शिळाची जहाज असताना साधारणपणे ती एप्रिलमधनं तिकडनं निघाली आफ्रिकेच्या किनाऱ्यावरनं किंवा याच्यावरनं इराण वगैरे इकडनं की ती इकडे जूनपर्यंत पोचायची. इकडनं मग परत जायचं असतं तेव्हा त्यांना हा पाऊस लागायचा ना ईशान्य मान्सून. ते वारे शिड्यात भरून ते तिकडे जायचे परत. आता या वाऱ्यांमुळे काय होतं, हे जे वारे आहेत याच्यामुळे इतक्या वेगाने म्हणजे साधारणपणे आफ्रिकेवरून म्हणजे किती एक 80 दिवसात तुम्ही इंडोनेशियापर्यंत पोचता समुद्रमार्गाने. सेफेस्ट आहे तो रूट. त्यामुळे ते तिकडे पोचायचे. म्हणजे ते अरब व्यापारी हे भारतीय उपखंडाला वळसा करून चीनपर्यंत जायचे. चीनमधनं येताना ईशान्य मान्सूनचे वारे भरून यायचं. असा जो काही सगळा प्रवास होता त्यामुळे व्यापाराला प्रचंड हे मिळाली, चालना मिळाली. व्यापाराला चालना मिळाली म्हणजे काय होतं की व्यापारामुळे वेगवेगळ्या वस्तूंचीच देवाणघेवाण नसते तर भाषा, धर्म, संस्कृती सगळ्याचीच देवाणघेवाण होते. आणि मग त्यामुळे आता ऐकायला गमत वाटेल परंतु केरळला जो केरळचे मसाल्याचे पदार्थ उदाहरणार्थ केरळच्या मसाल्याच्या पदार्थांना जगात मागणी होती, आहे अजूनही आहे, पण ती त्यावेळेला तो मोठा प्रेशियस समजलं जायचं मसाल्याचे पदार्थ. आता हे जे मसाल्याचे पदार्थ केरळचे आहेत तो व्यापार जो होता तो अरबांच्या ताब्यात होता. बरं. त्यामुळे अरब जेव्हा आले तेव्हा केरळच्या हिंदू राजा, आता व्यापार म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये तंटेबखेडे येतातच. आम्हाला क्रेडिट दिलं होतं म्हणजे कर्ज दिलं होतं, ॲडव्हान्स दिला होता, काय दिलं होतं, मालाची डिलिव्हरी, मालाचा ती वेळेवरती मिळाली की नाही, जेवढा इतक्या टनाचे पैसे दिले होते तितका टन मिळाला की नाही, त्याचा दर्जा काय होता, हे सगळे वादाचे विषय असतात. ते सोडवायला काहीतरी पाहिजे ना. तर त्याच्यासाठी काझी कोर्ट केरळच्या हिंदू राजांनी स्थापन केलेली होती. काझी कोर्ट म्हणजे त्यांचा निवाडा मुस्लिम शरिया कायद्यानुसार व्हायचा. हिंदू राजांनी काझी कोर्ट स्थापन केलेली होती. आणि एकाही आत्तापर्यंत म्हणजे ते जे काही इतिहास आहेत त्यांचा, जे काही त्याचे लिखित डॉक्युमेंट्स आहेत, सॅबॅस्टियन परांजे नावाच्या लेखकाने आता विशेष अभ्यास केला आहे, त्याच्यामध्ये एकही असा पुरावा नाही आहे की या मुसलमानांनी मुसलमानांच्या बाजूने निकाल दिले. कारण या काझी कोर्टामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, इराणी, ज्यू, चीनी सगळे लोकांना तिकडे जायला लागायचं आणि ते सगळ्यांना तर निवाडा जो काही पुराव्यानुसार तसा केला जायचा. अशा प्रकारे ती संस्कृती विकसित होते.
आता व्हायचं काय त्याच्यामध्ये की वाऱ्यांवरती चालायचं. तेव्हा आता काय म्हणजे वाफेची इंजिनाचा शोध लागलेला नव्हता. तर इकडनं ती जहाजं आली तर भारतामध्ये थांबवायचे ते. मग इकडनं पुढचा माल घेऊन ते पुढे जायचे. म्हणजे भारतामध्ये ते मुक्काम करायचे, पुढचं जहाज ते पुढे घेऊन जायचं इकडे जायचं असेल. याच्यामुळे काय झालं की या भारताच्या दोन्ही किनारपट्टीला वेगवेगळ्या धर्माच्या लोकांच्या वस्त्या झाल्या. तेव्हा आपल्याला हे नव्हतं, म्हणजे हा इस्लाम वेगळा होता. हा इस्लाम म्हणजे अगदी सोमनाथ पासून ते पार तुम्ही इकडे गेलात कन्याकुमारीपर्यंत किंवा इकडनं पुढे ओडिसापर्यंत सगळीकडे तुम्हाला वेगवेगळ्या कॉस्मोपॉलिटन कल्चर आपल्याला दिसतं त्यावेळेचं. की तिकडे वेगवेगळी मंदिरं, सिनेगॉग होत्या. आता काय मशीद म्हणजे ना ते जूनच्या प्रार्थनास्थळालाही आपल्याकडे मशीदच म्हणतात. म्हणजे आमच्या मित्राचा एक पत्ता होता संजीव साने वाटला तो, पण तो संजीव साने धोबीआळी टेंबी नाका मुस्लिम मशिदी समोर. तुम्ही विचारू मुस्लिम मशीद नाही म्हणाल, तिकडे एक जूनचं पण आहे सिनेगॉग, त्याला पण मशीदच म्हणतात. तर मुद्दा असा की अशी वेगवेगळी प्रार्थनास्थळं. आणि तुम्ही बघाल तर बघा, बौद्ध धर्माची आहेत ना, तुम्ही बघाल तुम्हाला सगळी ती किनारपट्टीलाच दिसतील. कार्ले, भाजे, त्यानंतर मुंबई, सोपारक तर माहितीच आहे आपल्याला, आत्ताचा नाला सोपारा, त्यानंतर तिकडेच ते एलिफंटा केव्हजही आहेत. त्याच्या खाली गेला तुम्ही अगदी गुजरातपासून तुम्हाला ते दिसेल की सगळीकडे ती बौद्धांच्या वस्त्या अशा आहेत. आणि त्यांचा जो सगळे रूट्स आहेत ना, हेही त्या व्यापारी मार्गावरती आहेत. म्हणजे कार्ले भाजे लेण्या म्हणजे काय, मुंबईवरनं देशावरती चालणारा व्यापार त्या रस्त्याने जायचा. किंवा तुम्ही महाडला बघितलं तर महाडला पण ते लेण्या आहेत. तर या सगळ्या व्यापारी मार्गांवरती तुम्हाला ते दिसतात हे सगळे धर्म. तर असे वेगवेगळ्या धर्माचे लोक तिकडे होते. तर हे जे कॉस्मोपॉलिटन कल्चर ज्याला आपण म्हणू, हे मॉन्सूनने फॅसिलिटेट, मॉन्सूनमुळे निर्माण झालेलं आहे. मॉन्सून नसता तर इतके लोक कशाला आले असते इकडे. हे मॉन्सूनमुळे झालेलं आहे. म्हणजे नुसतं अन्नधान्याचं उत्पादन नाही तर त्याच्याबरोबर हे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतामध्ये त्यावेळेला भारताचा वस्त्रोद्योग हा खूप मोठा होता ना. वस्त्रोद्योगाला इतकी प्रचंड मागणी होती, मोठ्या प्रमाणावरती. म्हणजे सगळी प्रकारची वस्त्र व्हायची ना, सुती वस्त्र, रेशीम वस्त्र सगळीच व्हायची. त्या रेशीम वस्त्र आणि याला इतकी मागणी होती. आणि दुसरी गोष्ट अशी की भारतीय लोक प्रत्येक गोष्ट ही सोन्यामध्येच घ्यायची त्याचा मोबदला, बाकी कशात नाही. विनिमयाचं माध्यम विनिमय नाही, ते बाकी कोणत्या वस्तू विनिमय नाही. कारण म्हणजे वास्को द गामा जेव्हा पहिल्यांदा कालिकतला आला, कालिकतला त्याने एक दुकान थाटलं, तिकडच्या वस्तू घेऊन आला विकायला, लोकरीचे काय ते वगैरे, कोणत्या हॅट बीट असलं काय काय. त्याच्या मालाला एकही गिराईक नव्हतं. आणि त्याला मसाल्याचे पदार्थ विकत घ्यायला सोनं द्यायचं, ते सोनं नव्हतं त्याच्याकडे, त्याची गोची झाली होती. म्हणजे आपल्याकडनं तो नेट सगळा हा म्हणजे आपण ज्याला आपण असं म्हणू पक्का माल निर्यात आपण करत होतो. पक्क्या मालाची निर्यात आपण करत असल्यामुळे आपल्याकडे प्रचंड संपत्ती होती. आणि ती तुम्हाला हा बघितला तिकडचा केरळचं पद्मनाभा मंदिर जर का बघितलं, पद्मनाभा मंदिराचा कुठचा तो खजिना आत्ताच उघडला 21व्या शतकात. तो काहीतरी $10 अब्ज आहे ते. एवढं सोनं नाणं हे कुठून आलं? हे व्यापारात आलं. तसंही केरळ या भागामधल्या लोकांच्या अंगावर देखील सोनं भरपूर प्रमाणामध्ये दिसतं. कदाचित ते परंपरेने त्यांचा जो व्यापार होता मसाल्याच्या पदार्थांचा किंवा विनिमय म्हणून त्यांनी फक्त सोनं जे स्वीकारलं होतं त्याच्यामुळे कदाचित तो असू शकेल. संपूर्ण दक्षिण भारतात, तमिळनाडू पण, तमिळनाडू, केरळ, आंध्र इथे सोन्याचं प्रचंड सगळ्याधिक सोन्याची मोठी खरेदी विक्री भारतामध्ये ही दक्षिण भारतात आहे. उत्तर भारतात फार कमी आहे. कारण ह्यांना ती सवयच लागली होती सगळं सोन्यामध्येच घ्यायची. हां सर, खूप मनोरंजक आणि खूप माहिती अशी आपण तुम्ही देतात की ज्याच्यामुळे भारतीय संस्कृतीचा एक अनोखा पैलू आमच्या पुढे येतो आहे. आणखी आपण जाणून घेऊया, पण कार्यक्रमात आता थांबावं लागेल थोडंसं, कारण कार्यक्रमात वेळ झाली आहे विश्रांतीची. दर्शक हो, आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परतत आहोत. कार्यक्रमात घेतो आहोत एक छोटीशी विश्रांती. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमामध्ये विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण मान्सून आणि भारतीय संस्कृती या विषयावर चर्चा करत आहोत. आणि या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी तज्ज्ञ म्हणून स्टुडिओमध्ये माझ्या समवेत उपस्थित आहेत श्रीयुत सुनील तांबे.
विश्रांतीपूर्वी आपण केरळ या भागाचा कसा विकास होत गेला केवळ मान्सूनमुळे आणि तिथल्या व्यापार पद्धतीमुळे, कारण व्यापार हा मान्सूनच्या वाऱ्यांवर अवलंबून होता असं आपण सांगितलं. तसंच भारताच्या इतर भागातली जी संस्कृती विकसित झाली त्याच्या जडणघडणीमध्ये मान्सूनचं आपल्याला काय योगदान दिसून येतं? एक मी तर म्हटलं मान्सून म्हणजे एक लक्षात घ्या, आजचा पाकिस्तान, आजचा भारत, आजचा श्रीलंका, आजचा बांगलादेश, आजचा नेपाळ असा मिळून तो भारतीय उपखंड आहे आणि तो मान्सूनचा प्रदेश आहे. त्यामुळे केवळ इकडेच नाही, सगळीकडे गंगेमधलं जवळपास 80 ते 90% पाणी हे मान्सूनचं आहे. बरं. ग्लेशियरचं कमी आहे त्याच्यात, ग्लेशियर्सवरती नाही आहे ते पाणी, ते मान्सूनचं आहे. एवढं प्रचंड प्रमाणात मान्सूनचा परिणाम होतो. आता ही जी आपण म्हटलं सिंधू संस्कृती, मी म्हटलं ती जी आहे सिंधूची, ती सगळी संस्कृती याच्यावरतीच उभी राहिली, मान्सूनच्याच पाण्यावरती. ते इथे खालती तुम्ही आलात राजस्थान, आता तो ड्राय तेव्हाही होता, ड्राय भाग तो काय आजच कोरडा आहे असं नाही, राजस्थान तेव्हाही कोरडाच होता. तर राजस्थानामध्ये पण लक्षात घ्या, तो जो व्यापारी मार्ग जो आहे तो राजस्थानातून जातो इकडे जोडणारा, सेंट्रल एशियाला जोडणारा. त्या व्यापारी मार्गावरती एक शहर आहे, ते आहे जेसलमेर. जेसलमेर शहर साधारणपणे 550 वर्ष जुनं आहे. बरं. जेसलमेर शहर हे थरच्या वाळवंटात आहे. तिकडे वाळवंटात ते घर, तिकडे जेव्हा शहर बांधायचं ठरवलं असेल तिकडच्या लोकांनी, तेव्हा त्यांनी अर्थातच तिकडच्या लोकसंख्येचा विचार केला, त्यांच्या पाण्याचा विचार केला, त्यांच्या काहीतरी केला असणारच ना, असं कसं काय शहर बांधतील ते. तर तिकडे जो घडीसर लेक त्यांनी बांधला आहे, त्या घडीसर लेकला राजस्थानात पाऊस किती, म्हणजे थरच्या वाळवंटात तर पाऊस आणखीनच कमी पडतो, 400-300 वगैरेच मिलीमीटर पडत असेल. परंतु ते बरोबर त्याचं जे पाणलोट क्षेत्र आहे ते एवढं मोठं आहे की तो घडीसर लेक भरतो, आणि मग घडीसर लेक भरल्यानंतर तेवढं पाणी त्या जेसलमेर शहराला पुरेल. आणि त्याप्रमाणे त्यांची संस्कृती आहे पाणी वाचवण्याची वगैरे वगैरे. त्या सगळ्या आपल्यासारखे काही तिकडे स्विमिंग पूल कोण करत नाही आहे, तेव्हा काय शॉवर्स नव्हते, नळाचं पाणी नव्हतं, त्यामुळे पाणी सगळे जपूनच वापरायचे असं होतं. तर त्याच्यावरती ते अख्खं शहर उभं राहिलं. आता तिकडे बाजूला वाळवंट आहे, त्यामुळे तिकडच्या लोकांना खायला तर काही नाहीच मिळणार ना. त्यांनी व्यापारातनं आलेल्या पैशातनं, म्हणजे काय तर मेवाड आणि मारवाड असे 2 भाग आहेत ना राजस्थानचे. मध्ये आरवली पर्वत आहे, या बाजूला मारवाड आहे, त्या बाजूला मेवाड आहे. म्हणजे या बाजूच्या लोकांनी धान्याचं उत्पादन करायचं, तर मारवाडच्या लोकांनी पशुपालन करायचं, आणि मग जी ॲनिमल प्रॉडक्ट्स आहे, कातडी, अमुक टमुक, लोकर, याव ट्याव, ती त्यांना देऊन इकडनं त्यांच्याकडनं धान्य धुन्य घ्यायचं. अशा प्रकारची ही जी याला म्हणतात एक परस्परावलंबी संस्कृती. आणि ही तुम्हाला अनेक ठिकाणी दिसेल भारतात. म्हणजे साधं सोपं उदाहरण म्हणजे कोल्हापूरचं घ्या. कोल्हापूरमध्ये लोक मटण खाणारे भयंकर शौकीन आहेत. इथे मटणाचा रतीबही अनेक ठिकाणी लावलेला असतो. रोज सकाळी दुधाचा रती बसतो, तसा मटणाचा रती बसतो. कोल्हापुरात कोण बकरे पाळतं का? कोल्हापुरात सगळेजण ऊस लावतील. बकरे कशाला पाळाल ती? तो खर्च जास्त ना, म्हणजे मला जास्त पैसे कशातनं मिळतात? ऊसातनं. बकरी पालन कसं करेन तिकडे? मग कोल्हापुरात एवढं बकरे कोण खातात? तर ते बकरे किंवा ती बोकडं जी आहेत किंवा ते मटण जे आहे हे येतं सांगलीच्या दुष्काळी भागातल्या पशुपालनातून. असे ते परस्परावलंबित्व असतं आपल्याकडे. हे इकडचं देतील ते तिकडचं. आणि त्याच्यामुळे म्हणजे साधं आहे. आता आपण समजा बघितलं इकडनं, आता तो जो राजस्थानातले जे मारवाडी लोक होते, त्या मारवाडी लोकांनी शोधून काढलं की किती पाऊस पडू शकतो यावेळेला, आणि त्यातनं किती उत्पन्न येऊ शकतं, आणि मग इतकं उत्पन्न येणार असेल तर किती टॅक्स जमा होऊ शकतो. त्या हिशेबाने राजाला कर्ज द्यायचं. म्हणजे मान्सूनचा अंदाज घेऊन राजाला कर्ज द्यायचं, आणि म्हणजे कर्जाची वसुली होणार, हा त्यांचा अंदाजाचा खेळ आहे. त्यांच्याकडे कुठचंही नवीन सायन्स, काही सायन्स नव्हतं, पण रिस्क टेकिंग ॲबिलिटी जबरदस्त होती. तुम्हाला आजही व्यवसायामध्ये त्यांच्यामध्ये रिस्क टेकिंग ॲबिलिटी जबरदस्त होती. जोखीम घेण्याची प्रचंड क्षमता ही त्याच्यामधून वाढीला लागली. आणि त्यातून एवढंच नाही, मान्सूनचा सट्टा असायचा, बरसात का सट्टा म्हणायची. ब्रिटिश आल्यानंतर सुरू झाला कलकत्त्यात, त्यानंतर मुंबईला आला. त्याच्यामुळे फक्त आकाशाकडे बघून सांगायचं इतक्या वेळात इतका पाऊस पडेल. तेव्हा डेटा पण पब्लिश होत नव्हता की बाबा किती पावसाचा, आता जसा होतोय ना असं काही होत नव्हतं. तेव्हा ते सांगायचे. ही म्हणतो ना जोखीम घेण्याची अदम्य क्षमता त्यांच्यामध्ये आली.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॅल्क्युलेशन्स, तोंडी हिशेब हे त्यांचे एकदम पक्के हे सगळे. वैशिष्ट्य आहे त्यांचं. ते तोंडी हिशेब एकदम पक्के. आणि हे त्याच्यामधून म्हणजे व्यवसायाला काय दोन गोष्टी एक तर महत्वाची असते, ती म्हणजे तुमचे हिशेब पक्का असला पाहिजे आणि जोखीम. जोखीम घेण्याची. याच्यामधून तुम्हाला दिसतं नंतर मुघल काळामध्ये मारवाडी सगळ्या भारतामध्ये पसरले. विशेषतः मुघल जिकडे जिकडे गेले ना तिकडे तिकडे मारवाडी गेले. फार बंगाल आसामपर्यंत आणि ते खालती आपल्या महाराष्ट्र आणि दख्खनमध्ये सगळीकडे. आधी नव्हते ना मारवाडी इकडे. आता तुम्ही आधी विदर्भाचं उदाहरण घ्या. विदर्भात सगळे मारवाडी कुठून आले? कापसाच्या व्यापारातून आले. जोखीम प्रचंड यायला लागते. न्यूयॉर्क कॉटनला सट्टा लावायचे ना. ती जी आहे ना जोखीम घेण्याची अदम्य क्षमता, आणि ती तुम्हाला आजही मारवाडी लोकांमध्ये दिसते. असे आपल्याकडे वेगवेगळे लोक असे ट्रेन झालेत त्याच्यामध्ये. तर तू जी ही आहे ना प्रगती ती तशी होते, किंवा संस्कृतीची विकसित होते ना ती तशी होते. त्यामुळे मारवाड्यांमध्ये कशाला महत्व असतं? मारवाड्यांमध्ये ताम झामला एवढं महत्व नसतं. शो ऑफला एवढं आता देत असतील, पूर्वीच्या काळी असं नव्हतं. शो ऑफला जास्त महत्व नव्हतं. जास्त महत्व कशाला द्यायचं? दागिने घेतात, पण दागिने ही इन्व्हेस्टमेंट असते मारवाड्यांसाठी. ती आपल्यासारखी शो ऑफची गोष्ट नसते. ते बायकोला वगैरे दागिने करतील, पण ते काय उद्या गरज लागली तर ते विकून आपल्याला भांडवल उभं करता येईल असं. हा जो प्रकार आहे ना हा त्यांच्यामध्ये आहे. ही अशा प्रकारे मान्सून असा एक एक हे करून गेला. हा मान्सूनचा एक व्यापारी दृष्टिकोनातून केलेला विचार आहे, आणि ही व्यापारी संस्कृती कशी उदयाला आली याच्यावर आपण प्रकाश टाकला. याशिवाय आपल्या देशांमध्ये जे अनेक वेगवेगळ्या भागांमधले असलेले सण आहेत, परंपरा आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रार्थना पद्धती आहेत, देवळं आहेत, याचा देखील मान्सूनच्या समशी संबंध आपण अभ्यासला आहे का? हा म्हणजे आता देवळं आता आपल्याकडे खूप नंतर अलीकडच्या काळात झाली आहेत. प्राचीन काळात तर देवळं नव्हती. महाभारत रामायणामध्ये एकाही देवळाचा उल्लेख नाही आहे. कुठेच देऊळ नाही. महाभारत रामायणावर कुठे देऊळ आहेत? त्याच्यात सणही नाही आहेत कोणते. असं दिसतंय का या सणाला गेले होते कुठे राम लक्ष्मण सीता कुठे गेलेत? नाही. यज्ञ करायचे लोक असं आहे. सण नाही आहेत, देवळं नाही आहेत. देवळं ही खूप नंतर आली, आणि तीही माझ्या अंदाजाने म्हणजे बरंचसं ते यांचं आहे, ते स्तूपावरनं झाली ती तयार. आणि आता मुद्दा त्यातला असा आहे संस्कृतीच्या बाबतीमध्ये पुनर्जन्म आपण म्हणतो ना, भारतामधले सगळे धर्म पुनर्जन्म मानणारे आहेत. काय आपण ज्याला हिंदू म्हणा, काही म्हणा, बौद्ध, जैन, त्यानंतर शीख, चारही धर्म हे पुन्हा का विश्वास ठेवतात? मान्सून. तुम्ही समजा हे बघितलं असेल मान्सूनच्या आधीचा प्रदेश सगळं एकदम वैराण दिसत असतं. मान्सून आल्यानंतर लगेच सृष्टीला म्हणजे तुम्हाला घरातही दिसतं ना किती वेगवेगळे प्राणी येतात. काय त्या गांडुळं दिसायला लागतात, त्यानंतर गोगलगाई येतात, बेडूक येतात, एकदम नाहीसे होतात. हा पुनर्जन्म वाटतो. मी खरोखर तुम्ही जर का आपण आता शहरात राहतोय म्हणून कळत नाही आपल्याला. तुम्ही गावात राहत असाल तर एकदम पाऊस सुरू झाल्यानंतर एकदम त्या बेडकांचं हे सुरू झाले, कुठे आले बेडूक? कालपर्यंत नव्हते, आज रात्री कुठे ओरडायला लागले एकदम. हा जो आहे ना, तर ती जी पुनर्जन्माची कल्पना आहे ना ही म्हणून भारतात आहे, इतर कुठे नाही अशी. सर मला तुम्हाला थोडं थांबावं लागणार आहे, कारण खूप महत्त्वाचा विषय आपण घेतो आहोत. पण या विश्रांतीनंतर आपण याची चर्चा करूया. दर्शक हो, कार्यक्रमात आम्ही घेतो आहोत एक छोटीशी विश्रांती. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमामध्ये विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. विश्रांतीपूर्वी आपण मान्सूनचा एकंदरीतच प्रार्थनांविषयी, प्रार्थनास्थळांविषयी, सणांविषयी या संबंधीचा प्रश्न मी आपल्याला विचारला होता. याशिवाय आणखी काय वैशिष्ट्य आपण सांगू शकतो? एक तर दुसरी गोष्ट अशी आहे की खरीप आणि रब्बी आहे ना, इट्स रिअली इंटरेस्टिंग. म्हणजे एक तर खरीप आणि रब्बी हे दोन्ही शब्द अरबी आहेत. बरं. ते मराठी नाहीत, संस्कृत नाहीत, हिंदी नाहीत, काही नाहीत, ते अरबी आहेत. कारण त्यांच्या दृष्टीने ते वाऱ्यांच्या दिशा आहेत. आपल्यासाठी ते पावसाचे सीझन आहे. अरबांसाठी ते वाऱ्यांच्या दिशा आहेत, कारण ते व्यापारी होते, त्यांना शेतीपेक्षा त्याच्यामध्ये रस होता ना, त्यामुळे त्यांनी ते काढलंय. पण आपण ते हंगाम म्हणून धरतो. आता बघा तुम्ही बळीराजा घ्या फॉर एक्झाम्पल. बळीराजाची गोष्ट काय आपली? बळीराजाची गोष्ट अशी आहे की बळी नावाचा एक राजा होता. तो अतिशय दानशूर होता. तो अतिशय लोककल्याणाचा विचार करणारा होता.
आणि त्याने सगळी पृथ्वी पादाक्रांत केलेली होती आणि त्याच्याकडनं ते राज्य हिसकावून घ्यावं असं वामनाने ठरवलं. आणि म्हणून वामन बटूचं रूप घेऊन गेला, कारण त्याचा बाकी काही पराभव करता येत नव्हता. इंद्राचा पण त्याने पराभव केलेला होता, तो महाशक्तिशाली होता, म्हणून तर महाबळी तो. तर मग त्याने वामनाने त्याच्याकडे म्हटलं की हे दे मला काय दान दे. तर काय दे, तो म्हणतो 3 पावलं जमीन दे. मग पहिलं पाऊल ठेवतो तो अख्खी पृथ्वी व्यापतो. मग तो वामन मोठा होतो एकदम. पहिल्या पाव पृथ्वी, दुसऱ्या पाव स्वर्ग, मग तिसरं कुठे ठेवू विचारतो. तेव्हा बळी आपलं डोकं पुढे करतो आणि वामन त्याला पाताळात टाकतो. दिस इज द स्टोरी. ह्याचे अनेक व्हर्जन्स आहेत, अनेक आवृत्त्या आहेत त्याच्या. पण आता लक्षात घ्या, आपल्याकडे सांगतात काय, सगळे ब्राह्मणे तर विचारवंत असं सांगतात की बळी नावाचा हा बहुजन संस्कृतीतला राजा होता, त्याचा वामन नावाच्या ब्राह्मणाने त्याला गाडला असं, बरोबर. म्हणून असं म्हणतात, इडापिडा टोळो बळीचं राज्य येऊ, असं आपण दिवाळीला म्हणतो. आता केरळमध्ये झाला, केरळमध्ये पण बळीराजा आहे. केरळमध्ये काय, तो बळीराजा जातो पाताळामध्ये, परंतु तो त्याला विष्णू त्याला हे देतो, सवलत देतो की जेव्हा एक 8 दिवस तू पृथ्वीवरती ये. तो जेव्हा पृथ्वीवरती येतो तेव्हा ओणम साजरा केला जातो केरळमध्ये, हो की नाही. आता बघा, ओणम म्हणजे काय आहे, खरीप हंगामाची कापणी आहे. मी आता म्हटलं मान्सून असा खालनं वरती सरकत जातो ना, तर ओणम पहिला होतो, त्यानंतर दिवाळी येते. आता त्या ओणममध्ये बळीराजा तिकडे फिरतो. ओणमची सुरुवातच केरळमध्ये वामन मंदिरापासून होते आणि मग बळीराजाची सोंग, मग बळीराजा आलाय म्हणून मग लोक आनंद व्यक्त करतात, जेवण खाण नाच गाणी अमुक, आजही तो चालतो कार्यक्रम सगळा. मग तो पुढे इकडे आल्यानंतर त्याचा संदर्भ बदलतो, पण दिवाळीलाच आपण इडापिडा टोळू बळीची राज्य येऊ म्हणतो, बरोबर ना. आता आपण म्हणतोय बळी, परंतु खरं तर बलिया नावाचा जो जिल्हा आहे ना उत्तर प्रदेशात, तो बलिया म्हणजे बळीराजाचं राज्य असं मानलं जातं तिथे. खरोखर मानतात ना ते, तो आमचं राज्य आहे बळीचं. आणि तो बलिया जिल्हा आहे, तो त्यावेळेच्या जनकाच्या याला खेटूनच आहे, मिथिला नगरीला. तो बिहार आणि उत्तर प्रदेश आहे ना, तो त्याला खेटूनच आहे. आता दुसरं तुम्ही राजस्थानात गेलात तर तिकडे एक नदी आहे, तर तिकडे मी गेलो होतो, त्यांनी सांगितलं इकडनं बळीराजा गेला पाताळात. आता बघा, बळीराजा म्हणजे केवळ इकडे असं नाही आहे, तो आपल्याला बिहारमध्ये आहे, तो उत्तर प्रदेशात आहे, हिमाचल प्रदेशात दिवाळी बळीराजाचीच म्हणून साजरी केली जाते. त्याला तिकडे बलराज म्हणतात. आणि मग त्या जेव्हा बळी ती प्रतिपदा असते तेव्हा तिकडे ते सगळे म्हणजे कोणी सुतार असेल तर त्याची हत्यारं वापरत नाहीत, आयुध म्हणजे ती अवजार आहेत ती वापरत नाही, लोहार सगळ्या अवजारांची पूजा करतात. तेच इकडे म्हणजे काय दिसतंय आपल्याला, खरीप हंगामाची सुगी हा बळीराजाचा सण असा आहे. आता खरीप हंगामाची सुगी म्हणजे काय, तुमच्या लक्षात येईल की म्हणजे हे वेगवेगळं असं मिश्रण आहे ना आपल्याकडे. दॅट इज इंटरेस्टिंग की आपण जेव्हा म्हणतो राक्षस म्हणजे कोण आहे, राक्षसांची लक्षणं कोणती आहेत, ते अदृश्य होतात, ते आकार बदलतात, ते वायुमार्गाने जातात, ते यज्ञ विजवतात. ही सगळी ढगांची लक्षणं आहेत. ही सगळी ढगांची लक्षणं आहेत. हे जेव्हा होतं म्हणजे पावसाळा येतोय, पावसाळा आला की काय होतं तर असं होतं. मग हा पावसाळा जाणं म्हणून तर आहे ना आपल्याकडे काय ती आषाढी एकादशीला काय म्हणतात, देवशयनी एकादशी म्हणतात. देवशयनी एकादशी म्हणजे त्या दिवशी विष्णू क्षीरसागरामध्ये म्हणजे पाताळामध्ये क्षीरसागरात शेषाच्या शय्येवर निजायला गेला, म्हणून ती देवशयनी एकादशी. विष्णू गेला म्हणजे सगळे देव गेले, म्हणजे पृथ्वीवरती असुरांचं राज्य आहे. म्हणजे पाऊस काळ हा असुरांचं राज्य आहे, कारण तेव्हा यज्ञ करता येत नाही, तुम्हाला फिरता येत नाही. हे असतील बौद्ध असतील तर वर्षावास करतात, जैन असतील तर पर्युषण पर्व मानतात, आपण तो श्रावण महिना जो काय असतो तो मानतात. मग तेव्हा आमकं खायचं नाही, डमकं खायचं नाही वगैरे वगैरे, असे कारण असुरांचं राज्य आहे. मग त्यावेळेला लग्न करायची नसतात, श्रावण महिन्यात लग्न म्हणजे नाही, असे कोणतेही हे समारंभ करत नाही.
तेव्हा ते करायचे नसतात. तर तेव्हा कारण ते बळीचं म्हणजे असुरांचं राज्य आहे. आणि प्रबोधिनी एकादशी म्हणजे कार्तिक एकादशी, त्यावेळेला विष्णू पाताळातून वरती येतो, हे सगळे देव आले. मग आता हे हा असा संबंध आहे तो पावसाशी. तेव्हा अशा प्रकारे आपली जी आणि हे तुम्हाला केरळ पासून सगळीकडे दिसतं. कारण प्रत्येक ठिकाणचा पाऊस वेगळा असेल, प्रत्येक ठिकाणची पिकं वेगळी असतील, प्रत्येक ठिकाणचं झाडं पानं वेगळी असतील, परंतु हे सगळं वेगळेपण आहे ते मान्सूनमुळे आहे. मेघालयात सर्वाधिक पाऊस पडतो आणि इथे राजस्थानात सर्वात कमी पाऊस पडतो, पण त्याला एकच मान्सूनच कारणीभूत आहे. राजस्थानात कमी पाऊस पडतो याला कुठचं तरी दुसरं कारण नाही आहे, ते एकच कारण आहे. आणि म्हणून ही संस्कृती एक आहे. आणि म्हणून आपल्याला हे असे दिसतात सगळे हे म्हणजे ज्याला आपण असं म्हणू ना ट्रेन्स किंवा पट्टे जे आपण म्हणतो पॅटर्न्स, ते पॅटर्न्स असे दिसतात. त्यामुळे बळीची केरळातली गोष्ट वेगळी, महाराष्ट्रातली वेगळी, राजस्थानातली वेगळी, उत्तर भारतातली वेगळी, बळीचीच गोष्ट आहे. आणि ती आहे ती खरीप हंगामाच्या सुगीशीच निगडीत आहे. बळीची गोष्ट तुम्हाला रब्बी हंगामाच्या सुगीची नाही मिळत. रब्बी हंगामाची सुगी गुढीपाडवा वगैरे वगैरे असे येतात. हा जो आहे ना, ही गंमत आहे भारतीय संस्कृतीची. आणि हे सगळे त्या मान्सूनशी निगडीत आहे असं आपल्याला दिसून येतं. तुम्ही त्याचा सहसंबंध खूप छान पद्धतीने सांगताय. आणि हा सगळ्या तथ्यांवर आधारित आहे. याला एक वैज्ञानिक दृष्टिकोन देखील आहे. असं नाही की मनात आलं म्हणून ते सांगितलं गेलं आहे. तर तुम्ही सूक्ष्म अभ्यास देखील केलेला आहे. त्या अभ्यासाविषयी आपण थोडंसं बोलूया. आपण कार्यक्रमात वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, कार्यक्रमात घेत होते एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. विश्रांतीपूर्वी आपण सांगत होतात की ही जी सगळी संस्कृती आहे ही मान्सूनशी निगडीतच आहे. आणि तुम्ही बळीराजाचं आणि एकंदरीत बऱ्याच उदाहरणं देखील तुम्ही तुमच्या बोलण्यातनं दिले. पण ह्या सगळ्याला वैज्ञानिक किंवा असा तथ्यांच्यावर असा असलेला काही पुरावा आहे का? किंवा आपण त्याच्यासाठी जे अथक प्रयत्न केले आहेत त्याच्यासाठी भारत पिंजून काढला आहे आणि अतिशय सूक्ष्मतेने आपण याचा अभ्यास केलेला आहे. तर हे कशाच्या आधारावर आपण सांगू शकतो? एक म्हणजे जो IMD जे आहे, भारतीय हवामानशास्त्र विभाग, यांनी पुस्तकं जी पब्लिश केलेली आहेत ती आपण वाचली तर आपल्याला मान्सून या वेदर सिस्टीमची किंवा मान्सून या हवामान प्रणालीची माहिती मिळते. आणि भारतीय हवामानशास्त्र विभागाने अतिशय सुगम भाषेमध्ये अनेक पुस्तकं लिहिलेली. अनेक मला विशेषतः हे जे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे माजी महासंचालक डॉक्टर रंजन केळकर यांच्याशी मी ज्या चर्चा केल्या आणि त्यांची जी पुस्तकं मी वाचली त्याचा मला खूप फायदा झाला. हे सगळं एकदम मान्सूनचं हे निश्चित करायला, त्याचा प्रवास कसा होतो, काय होतो, मग त्यानुसार मग पुढच्या गोष्टी येतात. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर भारतीय हवामानशास्त्र विभागाने भारताचे 36 उपविभाग केलेले आहेत. 36 ते कशावरती आहेत तर कुठे किती पाऊस पडतो आणि तिकडची भौगोलिक रचना काय आहे यानुसार. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं महाराष्ट्राचं तर आपण भारतीय हवामान वृत्त ऐकतो ना, त्याच्यामध्ये तुम्ही ऐकता ना महाराष्ट्राचं हवामान वृत्त असेल तर ते काय सांगतात, गोवा आणि कोकण हा एक उपविभाग आहे. त्यानंतर मध्य महाराष्ट्र म्हणजे नाशिकपासून सोलापूरपर्यंत, त्यानंतर मराठवाडा आणि विदर्भ, हे 4 उपविभाग आहेत. या 4 उपविभागांनी मिळून महाराष्ट्र नावाचं राज्य बनतं. हे IMDचं सगळं वाचल्यानंतर कळतं. आता या 4 उपविभागांमधले सण कोणते ते त्याप्रमाणे रचायचे. सिंपल आहे. त्याचे सण कोणते तसे महाराष्ट्रात भारताचे 36 उपविभाग आहेत. 36 उपविभागातले सण ठेवा वेगवेगळे आणि त्याचं मान्सूनशी असलेलं कोरिलेशन फक्त दाखवायचं. सिंपल. तिकडची पिकं काढा, तिकडचं मार्केट बघा, असे एका मागोल एक लावून जायचं. तिथल्या परंपरा हे त्याच्याबरोबर येतात ना, समजुती वगैरे काय आहेत त्या त्याच्याबरोबर येतात. मग त्याप्रमाणे दुसरं व्यापारी, मी म्हटलं व्यापाराचं पण आहे. आता याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी म्हणजे एक तर IMD आहेच, IMDचं मोठंच काम आहे. त्याशिवाय इतर जी संस्कृतीच्या संबंधात आता असं कोणी ठोसपणे मांडलेलं नाहीये. त्यामुळे मला अनेकांचा आधार घ्यायला लागला. म्हणजे उदाहरण घ्यायचं, मगाशी मी म्हटलं सेबॅस्टियन परांजेचं पुस्तक आहे,
त्यानंतर अशी अनेकांनी वेगवेगळ्या विषयांवरती पुस्तकं लिहिले, पण सगळ्यात महत्त्वाची मला दोन, एक म्हणजे पीपल्स हिस्ट्री ऑफ इंडिया म्हणून इरफान हबीब यांनी एक मोठा प्रकल्प हाती घेतला आहे, त्याच्यातले काही पुस्तकं पब्लिश केली आहेत, त्याच्या आधारे खूप मला मटेरियल मिळालं. दुसरं सुनील अमृतचं पुस्तक आहे हिंदी महासागरातल्या व्यापारावरती, अशी अनेकांची पुस्तकं आहेत, ती वाचली. त्यानंतर इरफान हबीब आहे आणि हे बाबरनामा पण वाचला, बाबरनामामध्ये पण त्याचे खूप संदर्भ येतात. तर अशी जी पुस्तकं वाचली आणि त्याच्या ज्या नोट्स काढल्या, आणि मी नोट्स काढत असताना असं केलं, हे इकडनं आलं, हे असं असं बघा रचत जायचो, तर ते मग बरोबर त्याचा छडा लागतो आपल्याला. आणि ह्या सगळ्या जडणघडणीमध्ये मान्सून हा एक अत्यंत प्रमुख आणि महत्त्वाचा घटक आहे असं तुमच्या एकंदरीत पत्रकारितेतून आणि ह्या सगळ्या संशोधनच मी म्हणेन ते, जरी ते शास्त्रीय शोध पत्रकारिता हा भाग जरा वेगळा असला तरी पण पत्रकारितेतलं हे एक संशोधनच आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. तर ह्याच्यासाठी जो आपण एवढा अभ्यास केला, ही आजकाल खूप दुर्मिळ अशी गोष्ट झाली आहे. पत्रकारिता खूप सवंग झालेली आहे किंवा खूप उथळ झाली आहे असं म्हणण्यात येतं. तर या पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आपण जे समर्पण केलं आहे आणि त्या पत्रकारितेच्या माध्यमातून हा सगळा सहसंबंध भारतीय संस्कृतीचा आणि मान्सूनचा हा जो आपण एक वेगळा अनोखा पैलू लोकांसमोर आणला आहे, यात पार्श्वभूमीवर आजच्या तरुण अशा पत्रकारितेमध्ये येऊ इच्छिणाऱ्या पत्रकारांना तुम्ही काय संदेश द्याल या कार्यक्रमाच्या निमित्ताने? एक पहिली गोष्ट अशी की आत्ताची पत्रकारिता कमालीची आव्हानात्मक आहे. कारण आता पूर्वी असं होतं, म्हणजे आमच्या काळात, की वर्तमानपत्र किंवा टेलिव्हिजन जो काही असेल त्याच्यामार्फतच लोकांना बातम्या कळायच्या. आता तसं राहिलेलं नाही. आता प्रत्येकजण बातमीदार झालेला आहे. एव्हरीबडी हॅज ट्विटर, फेसबुक, कोणी काही बातमी सांगू शकतो, मत व्यक्त करू शकतो. ही सगळी एक ज्याला असं म्हणतात ना, सोशल मीडिया हॅज बिकम अ ग्रेट इक्वलायझर. ट्विटर असल्यामुळे आता बातमी द्यायचं म्हणजे उदाहरण घ्यायचो ना, की आता टेलिव्हिजन आपला क्रिकेटची मॅच आहे, काय रिपोर्टिंग करणार क्रीडा पत्रकार? तो सगळे कॅमेरे लावलेले असतात, लोक बघतायत, आता हा रिपोर्टिंग काय करणार त्याच्यावर? तर नाव म्हणजे आता कसं आहे, रिपोर्टिंग म्हणजे रिव्ह्यूज पेक्षा प्रिव्ह्यूज पाहिजे. रिव्ह्यूजला आता काही किंमत नाही. म्हणजे एखादा चित्रपट चाललाय तो कोणत्या तरी रिव्ह्यूजमुळे चालत नाही, कारण लोकांना आधी तो बघायला मिळतो, नंतर रिव्ह्यू येतात. पूर्वी असं नसायचं ना, शुक्रवारी रिलीज होतात पिक्चर, त्याच्या अगोदर लोक काहीतरी बघायचे रिव्ह्यू. आता तसं काहीच राहिलेलं नाही. त्यामुळे आताची पत्रकारिता एक कमालीची आव्हानात्मक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आव्हानात्मक असली तरी अनेक जण अशी दिसतात मला, म्हणजे जयदीप हर्डीकरने आता एक पुस्तक लिहिलंय रामराव नावाच्या एका दुष्काळाच्या, अशा अनेक जण पुस्तकांचे फॉर्मॅट शोधायला लागले की त्याच्यामध्ये जाऊन काय करता येईल का. आणि त्यामुळे हे जे आहे, म्हणजे आता पत्रकारिता द्यायचं असेल तर म्हणजे आताचे पत्रकार जास्त चांगलं सांगू शकतील, परंतु मला असं दिसतं की आता तुम्हाला अधिक सखोल कसं जायचं याचा विचार करायला पाहिजे. तुमच्यापुढे दोन पर्याय आहेत. एक म्हणजे अधिक लोकप्रिय होणं, तो होतातच स्वाभाविकपणे, परंतु त्याबरोबर त्याच्यानंतर तुम्हाला शेवटला कसं असतं, कामाचं समाधान कशात असतं, त्याच्यात असतं. आणि दोन गोष्टी, एक गोष्ट मला जाणवते, एक असं सुख आहे ना, हे मालकी हक्काशी निगडीत असतं आणि उपभोगाशी निगडीत असतं. आनंद हा वेगळा आहे, तो काही मालकी हक्काशी आणि याच्याशी निगडीत नसतो. तर आपण सुखासाठी करायचं आहे का आनंदासाठी, हा प्रत्येकाने निर्णय घ्यावा. अतिशय समर्पक आणि छान शब्दामध्ये आपण संदेश दिलाय. आपण या ठिकाणी आलात आणि एका वेगळ्या विषयावर आमच्या दर्शकांना माहिती दिलीत, याबद्दल नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथेच आपण संपवूया. नमस्कार. धन्यवाद.